नमस्कार मित्रांनो. तुम्ही मागचे बरेचसे लेक्चर बघितले असतील, म्हणजे आत्तापर्यंतचे जे हिस्ट्रीचं काही लेक्चर झाले, पुन्हा ओव्हरव्ह्यू झाला आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमचा. तसंच आजच्या लेक्चरलासुद्धा आपल्याला काही ऑपरेटिंग सिस्टीमची हिस्ट्री बघायची आहे. म्हणजे मला सांगायचं कसं आहे, जगभरात जेवढ्या काही ऑपरेटिंग सिस्टीम असतील त्यातल्या मेन ज्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत की ज्या एका कुठल्या तरी ऑपरेटिंग सिस्टीमकडून आणल्या गेल्या, और ह्या ऑपरेटिंग सिस्टीमकडून आणखी काही ऑपरेटिंग सिस्टीम आणल्या गेल्या, अशाच ऑपरेटिंग सिस्टीमची आज माहिती घेणार आहे. थोडं वाक्य कन्फ्युजिंग वाटलं असेल, पण मी आजच्या लेक्चरमध्ये युनिक्स, विंडोज म्हणजे मायक्रोसॉफ्ट, ॲपल आणि लिनक्स ह्या 4 ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल बोलणार आहे. म्हणजे ह्या चौघांचा इतिहास आपण जो काही पाहिला होता, म्हणजे आपण त्या 3 स्टोरीमधनं पाहिला होता तिथे तुम्हाला कनेक्ट करायला चान्सेस आहेत आज. म्हणजे आज आपण 4 ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल डिटेल बघणार आहे, म्हणजे त्यांची हिस्ट्री, त्या आलं कुठून, नेमकं ह्या गोष्टी सुरू कशा झाल्या, आणि आज आपण जे बघतोय किंवा आज आपण जे वापरतोय त्या नेमक्या पहिलीच ऑपरेटिंग सिस्टीम आहेत की कालांतराने जसे जसे बदल होत आले आणि आता आपण ह्या भारी काहीतरी ऑपरेटिंग सिस्टीम वापरतोय ज्या की आता आपल्याला परफेक्ट वाटत आहेत, म्हणजे त्या त्या क्षेत्रामध्ये. तर चला आज आपण सुरू करूया युनिक्सपासून. खरं बघायला गेलं तर युनिक्सचा इतिहास सांगणे म्हणजे म्हणजे बराच मोठा इतिहास आहे. त्यातले काही पॉईंट मी शॉर्ट करून तुम्हाला आज सांगणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. तर युनिक्सचं ॲक्च्युअल नाव, म्हणजे जेव्हा सुरुवात केली युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम बनवायला, तेव्हा युनिक्सचं नाव युनिक्स असं नव्हतं, तर त्याचं नाव होतं मल्टिक्स. तुम्हाला एक कळत असेल, युनिक्स म्हणजे सिंगल असं येतं आणि मल्टिक्स म्हणजे मल्टिपल. तर मल्टिक्स का, तर युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम सुरुवातीला 3 वेगवेगळ्या गोष्टींनी बनवली होती. गोष्टी म्हणजे मी बघा गोष्टी का म्हणतोय, तर त्यातल्या एक कंपनी होती, एक लॅब होती, एक युनिव्हर्सिटी होती, या तिघांनी मिळून बनवली. ती म्हणजे त्यातली पहिलं होतं ते म्हणजे AT&T बेल लॅब. आता हां, ही AT&T बेल लॅब म्हणजे तीच ग्रॅहम बेल यांची लॅब. ही लॅब अशी आहे की हिने जगाला भरपूर साऱ्या गोष्टी दिल्या, म्हणजे जसं युनिक्स पण तिथनंच आलेलं आहे आपण असं म्हणतो, तसंच त्याबरोबरच त्यांनी ट्रान्झिस्टर ही गोष्टसुद्धा दिली. ट्रान्झिस्टरने कम्प्युटर युगामध्ये क्रांती केले. हे तुम्ही वाचण्यात तुमच्या नक्की आलं असेल, और पुढे तुम्ही कम्प्युटर क्षेत्रात येणार असाल तर तुम्हाला नक्कीच हे वाचायला मिळेल. अशी AT&T बेल लॅब. दुसरं आहे जनरल इलेक्ट्रिक. ही कंपनी सुद्धा अशा एका व्यक्तीचे आहे ज्याचं नाव तुम्ही लहानपणीच्या काही गोष्टींमध्ये ऐकलं असेल, ज्याने विजेचा दिव्याचा शोध लावला, थॉमस अल्वा एडिसन. म्हणजे ही फार जुनी कंपनी आहे, 1892 साली वगैरे त्याचे त्या काळातली ही कंपनी आहे, आणि ही जनरल इलेक्ट्रिक कंपनी. आता तिसरं एक आहे ती युनिव्हर्सिटी आहे, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे MIT. हां, हे MIT हे सुद्धा काही साधंसुद्धा नव्हतं. जसं बघा ना, आता मी तुम्हाला सांगितलं की बेलमध्ये ग्रॅहम बेल होते, म्हणजे ग्रॅहम बेलची ती लॅब होती. इकडे थॉमस अल्वा एडिसन, ही दोन्ही जेवढी तगडी त्या लेवलची लोकं होती, तसंच MIT सुद्धा काही साधंसुद्धा नव्हतं. MITमध्ये त्या व्यक्तीचं नाव आहे जे तिथले प्रोफेसर होते, ते म्हणजे डेनिस रिची, ज्यांना सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे जनक असं म्हणलं जातं. हो, ती सी प्रोग्रामिंग लँग्वेज ज्याच्यापासून आपण आपल्या प्रोग्रामिंगला सुरुवात करतो. तुम्हाला जर असं अंगावर आल्यासारखी नावं होत असतील, पण ही सगळी मंडळी अशी आहेत की ह्यांची नावं तुम्हाला पुढे पुढे येत राहणारच आहेत सारखी, पण ह्यांना विसरून चालणार नाही आहे, कारण ह्यांची नावं आपल्याला माहिती पाहिजेत. कुठून कशा गोष्टी शोधत गेलेल्या आहेत हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. चला आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. आपण असं म्हटलं होतं की मल्टिक्स आली, तर पुन्हा एकदा कोण कोण होतं? AT&T बेल लॅब होती, जनरल इलेक्ट्रिक होतं, MIT होतं, हे तिघही होते. त्यांना एक अशी ऑपरेटिंग सिस्टीम बनवायची होती जी मल्टीटास्किंग असेल आणि टाईम शेअरिंग असेल. खरं बघायला गेलं तर त्यांना हे सुरुवातीलाच लक्षात आलं होतं की हे अशी ऑपरेटिंग सिस्टीम बनवणे हे काही सोपं काम नाही आहे. पण त्या तिघांनीही त्याच जोमाने कामाला सुरुवात केली होती. पण कालांतराने जसं जसं ह्याच्यामध्ये वेळ जाऊ लागला तसं तसं त्याचे खर्च वाढत राहिले आणि ह्या तिघांमध्ये थोडेसे खटके उडायला लागले. म्हणजे नाही का, एखादा प्रोजेक्ट डिले होतो तेव्हा त्या 2 CEO मध्ये वगैरे जसे वाद होतात तसे या कंपन्यांमध्ये थोडे थोडे वाद व्हावे लागले. मग त्यातनं AT&T बेल यांनी माघार घेतली. नंतर MIT सुद्धा युनिव्हर्सिटी असल्यामुळे त्यांनी माघार घेतली. जनरल इलेक्ट्रिक ही एकटीच तिथं होती. पण तुम्हाला सांगतोय, ह्या सगळ्यांनी माघार घेतल्यामुळे हा प्रोजेक्टला थोडीशी स्थगिती मिळाली. पण ह्या प्रोजेक्टवरती काम करणारी काही मंडळी होती, त्यांना ह्या प्रोजेक्टचं, ह्या ऑपरेटिंग सिस्टीमचं पोटेन्शियल माहिती होतं. म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण हे काम चालू ठेवलं पाहिजे.
त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे केन थॉम्सन. केन थॉम्सनचं नाव हिस्ट्रीमध्ये आजही तेवढ्याच आदराने घेतलं जातं, कारण की युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. मग त्यांनी त्याच्यावरती काम सुरू केलं आणि ह्या सगळ्या बाकीच्या मंडळींनीही काही काम सुरू केलं होतं त्याच्यावरच. मग युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम जन्माला आली. 1969 साली युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आली. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचं फार पोटेन्शियल होतं, पण हे काही लोकांच्या लक्षात येत नव्हतं. म्हणजे जसं की AT&T आणि बेलच्या मॅनेजमेंटच्या लक्षात येत नव्हतं. केन थॉम्सनच्या असं लक्षात आलं की ही ऑपरेटिंग सिस्टीम आपण असेंब्लीमध्ये लिहिलेली आहे, तर ही असेंब्लीमध्ये लिहिलेली ऑपरेटिंग सिस्टीम ही लोकांना किचकट जाऊ शकते. पोर्टिंग आणि या गोष्टीमध्ये बरंच किचकट होऊ शकतं. तर त्यामुळेच त्यांनी डेनिस रिची यांना सांगितलं की ही आपण ऑपरेटिंग सिस्टीम हाय लेवल लँग्वेजमध्ये लिहूया. मग हाय लेवल लँग्वेजमध्ये लिहायचं तर एखादी हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असली पाहिजे. म्हणूनच त्यावेळेस डेनिस रिची यांनी सी प्रोग्रामिंग ह्या हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज लिहून काढली. आणि म्हणजे ही प्रोग्रामिंग लँग्वेज 1972 साली लिहिली त्यांनी. बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युजन कसं होतं माहिती आहे का, ते ऐकताना असं ऐकतात की युनिक्स ही सीमध्ये लिहिली गेली. हे वाक्य भरपूर पुस्तकांमध्ये, पण एक लक्षात ठेवा, युनिक्स ही सीमध्ये लिहिली गेली असली तर युनिक्सचा जन्म आधी झाला आहे आणि मग सीचा जन्म झाला आहे. आणि युनिक्स ही 1969 साली आले आणि सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही 1972 साली आले. आणि हीच युनिक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम रिराईट करण्यात आली 1973 सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. म्हणजे तुमच्या सगळं लक्षात आलं असेल आत्ता हिस्ट्रीमधनं की युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आधी आलं होतं. मग युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आल्यानंतर यांनी मॅनेजमेंटला सांगितलं की ऑपरेटिंग सिस्टीम खूप भारी लेवलला जाणार आहे, पण बेल मॅनेजमेंटने काय त्यांचं म्हणणं मनावर घेतलं नाही. मग तोच एक थोडासा असं कुठेतरी द्वेष किंवा राग असा मनात बसला आणि त्यांनी लोकांना आव्हान केलं, म्हणजे की ह्याचं आम्ही तुम्हाला सोर्स कोड देतोय, तुम्ही तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम बनवू शकता. तसेच त्यांनी काही युनिव्हर्सिटीजला अभ्यासक्रमासाठी ऑपरेटिंग सिस्टीम दिली. आणि मग तुम्हाला सांगतोय त्यानंतर जो काही पराक्रम झालाय तो भारीच होता. मग बऱ्याच लोकांनी त्यावरून आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम बनवायला सुरुवात केली. युनिक्सवरनं आपापल्या ऑपरेटिंग सिस्टीम बनवायला सुरुवात केली आणि त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष युनिक्सकडे होतं. मग त्यातल्याच काही कंपन्या अशा आहेत, म्हणजे जसं की IBMने सुद्धा स्वतःची युनिक्सवरनं ऑपरेटिंग सिस्टीम बनवली, ती म्हणजे AIX हे ऑपरेटिंग सिस्टीम बनवली. अजून HP नावाची एक कंपनी होती, हॅवलेट पॅकार्ड, तुम्ही ऐकून असाल HPचं नाव, हॅवलेट पॅकार्ड. HPने सुद्धा HP UX नावाची युनिक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम बनवली. डेक नावाची एक कंपनी होती, त्यांनी सुद्धा डेक UX नावाची एक ऑपरेटिंग सिस्टीम बनवली. आणि त्या साली अजून एक कंपनी जी की दादा मानली जायची, म्हणजे जसं की मायक्रोसॉफ्ट उदयास आली होती नवीन, त्यांनी सुद्धा युनिक्स एवढं फेमस होते तर आपली सुद्धा युनिक्समध्ये एखादी ऑपरेटिंग सिस्टीम असावी म्हणून त्यांनी झेनिक्स नावाची ऑपरेटिंग सिस्टीम बनवली होती. हे लक्षात ठेवा. यावेळेसच तुम्ही ऐकून असाल की ज्यांचं जावा, आता तुम्ही जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ऐकले असेल, ज्या कंपनीचं जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती सन मायक्रो सिस्टीम, ही पण फार जुनी कंपनी आहे. सन मायक्रो सिस्टीम सुद्धा ही युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल ऐकून होती. त्यांनी सुद्धा त्यावरून सन OS आणि सोलारिस या 2 ऑपरेटिंग सिस्टीम बनवल्या होत्या. म्हणजे बघा ना, प्रत्येकाने युनिक्सचा सोर्स कोड घेऊन आपल्याला हव्या तशा ऑपरेटिंग सिस्टीम बनवत गेले. मग जेव्हा हे तिथे सगळ्या लोकांच्या लक्षात येत गेलं की युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम काहीतरी जबरी ऑपरेटिंग सिस्टीम आहे, म्हणून बघा ना, आपण आजही युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव सगळ्यात आधी घेतो. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमला मदर ऑफ ऑल ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतो. जेव्हा AT&T आणि बेल लॅबच्या ही चूक लक्षात आली तेव्हा त्यांनी बरीच सारवासारव करायचा प्रयत्न केला होता, पण तोवर युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम कम्प्युटर जगतात सर्वत्र पसरली होती. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, बऱ्याच लोकांनी आपापल्या ऑपरेटिंग सिस्टीम बनवल्या होत्या युनिक्सवरूनच. म्हणजे युनिक्सला आपण असं म्हणू शकतो की ही जर ऑपरेटिंग सिस्टीम आली नसती तर प्रत्येकाने आपापली ऑपरेटिंग सिस्टीम बाहेर आणलीच नसती, त्याच्यातनं नवीन गोष्टी त्यांच्या लक्षात आल्याच नसत्या. तर आता तुम्हाला सांगतोय आपण आपल्या दुसऱ्या स्टोरीकडे होतोय. म्हणजे दुसऱ्या स्टोरीकडे म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या स्टोरीकडे होतोय. बघा बरं, मी आता तुम्हाला जसा उल्लेख केला होता की युनिक्स बेस्ड त्यांनी पण ऑपरेटिंग सिस्टीम बनवली होती झेनिक्स नावाची, लक्षात येते का? म्हणजेच मायक्रोसॉफ्टसुद्धा त्या काळात होतं. मायक्रोसॉफ्ट 1975 साली जन्माला आलं. तर मायक्रोसॉफ्ट आपल्याला युजली असं वाटतं की मायक्रोसॉफ्ट ही एकाच व्यक्तीने फाउंड केलेली. बिल गेट्स यांचं नाव आपल्या तोंडासमोर नेहमीच असतं. म्हणजे कॉम्प्युटर जगतातला असा एखादा क्वचितच व्यक्ती असेल की ज्याने बिल गेट्स यांचं नाव ऐकलं नसेल. पण तुम्हाला माहिती आहे का, बिल गेट्स यांचा अजून एक पार्टनर होता मायक्रोसॉफ्टमध्ये, त्याचं नाव होतं पॉल ॲलन.
या दोघांनी मिळून मायक्रोसॉफ्ट स्थापन केली होती. आणि मायक्रोसॉफ्ट असं नाव का दिलं होतं, तर तुम्हाला मी मागच्या एका स्टोरीमध्ये सांगितलं होतं की ते कम्प्युटरसाठी थर्ड पार्टी सॉफ्टवेअर बनवायचे, बरोबर आहे. मग त्यांनी असं म्हटलं की सॉफ्टवेअर फॉर मायक्रो कम्प्युटर्स, म्हणून ते मायक्रोसॉफ्ट असं त्यांनी नाव दिलं होतं. हे कधीच विसरू नका बरं का. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की हे शब्द नेमके आले कुठनं. काय ते असंच झोपेतनं उठल्याने त्यांना नाव सुचलं किंवा एखाद्या देवाचं नाव द्यायचं म्हणून त्यांनी असं नाव दिलेलं आहे असं काही नाही आहे. तर त्याच्यामागे काहीतरी थॉट प्रोसेस होत्या. तर जेव्हा मायक्रोसॉफ्टने ही आपली झिनिक्स काढली होती, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वेगवेगळे सॉफ्टवेअर्स बनवत होतं. आय बी एमने सुद्धा स्वतःची युनिक्स बनवली होती. पण आय बी एम जेव्हा पर्सनल कम्प्युटर क्षेत्रात उतरलं तेव्हा आय बी एमला ह्या अजून एका ऑपरेटिंग सिस्टमची गरज भासू लागली. का माहिती आहे का, कारण युनिक्स बेस्ड ज्या ऑपरेटिंग सिस्टम होत्या ज्या पोर्टिंगला अवघड वाटायला लागल्या. मग आय बी एमला थोडी फ्लेक्झिबिलिटी आणि अशा गोष्टींसाठी एका नवीन ऑपरेटिंग सिस्टमची गरज होती. आणि त्यांना माहिती होतं की मायक्रोसॉफ्ट हे ॲपलसाठी थर्ड पार्टी सॉफ्टवेअर बनवतं, हे आपण लास्ट स्टोरीमध्ये सुद्धा बघितलं होतं. म्हणून त्यांनी बिल गेट्स यांना कॉन्टॅक्ट केला होता. आणि ती स्टोरी तुम्हाला माहिती असेल गॅरी किल्डाल वगैरेची, जी तुम्ही लास्ट लेक्चरला नक्की बघितलं आहे. तर मायक्रोसॉफ्टने काय केलं, मग क्यूडॉस घेतली. क्यूडॉस तुम्ही ऐकलं असेल. क्यूडॉस म्हणजे काय, क्विक अँड डर्टी ऑपरेटिंग सिस्टम, जी की किल्डाल यांच्याच ऑपरेटिंग सिस्टीमवरनं बनवली होती. आणि त्याच ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव चेंज केलं, MS DOS केलं आणि ते आय बी एमला दिली होती. आय बी एमसोबत टायअप झाल्यानंतर मायक्रोसॉफ्ट त्या जगतामध्ये फार पुढे जाऊ लागलं. 1983मध्ये मायक्रोसॉफ्टसुद्धा त्यांनी GUI असलेली स्वतःचं विंडोज मार्केटमध्ये आणलं होतं. मायक्रोसॉफ्ट स्वतःचे नवीन नवीन ऑपरेटिंग सिस्टीम मार्केटमध्ये आणत होतं. तेव्हा आय बी एमने मायक्रोसॉफ्टसोबत एक करार किंवा टायअप कोलॅबरेशनमध्ये आपण एखादी ऑपरेटिंग सिस्टीम आणूया का असा विचार केला. म्हणजे आय बी एमच्या डोक्यात कसं होतं, आमचं जे हार्डवेअर आहे त्या हार्डवेअरला स्पेसिफिक अशी ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला बनवता येईल का, याच्यासाठी त्यांनी मायक्रोसॉफ्टला विचारलं. आणि ह्याच दोघांच्या संगनमताने त्यांनी दोघांनी मिळून एक ऑपरेटिंग सिस्टीम बनवायचा डिसिजन घेतला. आणि त्या ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव होतं OS/2. आता तुम्हाला नावावरनं कळत असेल, दोन कंपन्या एकत्र होत्या म्हणून ऑपरेटिंग सिस्टीम बाय टू पीपल असं म्हणू शकतो आपण. म्हणजे ह्या दोघांकडनं ती ऑपरेटिंग सिस्टीम बनवली गेली. मग OS/2 जसं बनवणं चालू होतं ना, तसं मायक्रोसॉफ्टचं स्वतः डेव्हलपमेंट चालू होतं ऑपरेटिंग सिस्टीमबाबतचं. तर OS/2चं 1.0 व्हर्जन हे 87मध्ये आलं. मग त्यांनी पुढे अजून कामं सुरू केली. OS/2चं अजून एखादं 2.0 व्हर्जन मार्केटमध्ये आणलं. ह्या सगळ्या गोष्टी सक्सेसफुल होत्या. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की हे IBM PCलाच फक्त चालत होतं. आणि मायक्रोसॉफ्टचं म्हणणं कसं होतं की हे कुठल्याही पर्सनल कम्प्युटरवर ही ऑपरेटिंग सिस्टीम चालायला हवी. आणि याच्यामध्ये त्यांचे खटके उडत होते. त्यात हे खटके अशा वेगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा रूपांतरित व्हायला लागले. IBMची लोकं मायक्रोसॉफ्टच्या लोकांवरती नावं ठेवायला लागली. म्हणजे कसं, यांचा कोड क्लीन नाही आहे, हे कोड कमेंट वगैरे करत नाही आहेत, अशा गोष्टी. आणि मायक्रोसॉफ्टला हे बिलकुल पटणारं नव्हतं. मग त्यांनी असं डिसाईड केलं की आता आपण वेगळं होऊया मग. पण तत्पूर्वी त्यांच्यामध्ये काही गोष्टींमध्ये करार झाला. म्हणजे काय, तर OS/2चं जे 1.0 व्हर्जन आहे याचा सपोर्ट, OS/2चं जे 2.0 याची डेव्हलपमेंट IBMकडे राहणार आहे. आणि OS/2चं 3.0 व्हर्जन हे मायक्रोसॉफ्ट डेव्हलप करणार असं ठरण्यात आलं. पण मायक्रोसॉफ्ट काही गोष्टींवरती ठाम होतं की OS/2चं व्हर्जन इतर मशीनवरही चालावं. पण IBMचं म्हणणं असं होतं की हे फक्त IBM PCसाठी असावं. यातही त्यांचे खटके उडत होते. आणि त्यानंतर दोघांनीही वेगळं होण्याचा विचार केला, म्हणजे ब्रेकअप झालं दोघांमध्ये. तर त्यानंतर मायक्रोसॉफ्टने तेच OS/2चं 3.0 व्हर्जन घेऊन आणि विंडोजमधला जुना कोड यांना एकत्र करून 27 जुलै 1993 रोजी एक नवीन ऑपरेटिंग सिस्टीम विंडोजची मार्केटमध्ये आणली. तिचं नाव आहे विंडोज NT 3.1. आणि हिने मायक्रोसॉफ्टच्या जगतात इतिहास घडवला. कारण की ही सगळ्यात सक्सेसफुल विंडोजची ऑपरेटिंग सिस्टीम मानली जाते. आजही मायक्रोसॉफ्टचं जे 3.1चं व्हर्जन आहे त्याचाच कर्नेल आत्ताच्या सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पाहायला मिळतो. म्हणजे तुम्ही आता विंडोज 10 बघत असाल लेटेस्ट, जर तुम्ही लॅपटॉप नवीन घेतला असेल तर तुम्हाला बऱ्याचदा बघायला भेटतं की मायक्रोसॉफ्टचं आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम ते इन्स्टॉल करून देतात. म्हणजे ज्या दुकानातून, ज्या वेंडरकडनं तुम्ही घेताय त्यासाठी ते आपल्याला लायसन्स कीसाठी ₹5,000 वगैरे पण घेतात.
तुम्ही आत्ता विंडोज 10 बघताय, पण बघा ना, तुम्हाला विंडोज XP पासूनच्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम आठवत असतील. त्याच्या आधीही बऱ्याच ऑपरेटिंग सिस्टीम मायक्रोसॉफ्टच्या आल्या, पण विंडोज XP ही आपण शाळेत असताना बघा, आपल्या शाळेतल्या PC वरती लॅबमध्ये आपल्याला विंडोज XP दिसायची. त्यानंतर विंडोजचंच पुढच्या याच्यामध्ये विंडोज 7 आलं. विंडोज 7 नंतर विस्टा वगैरे, विंडोज 8, 8.1 आणि 10. मला तुम्हाला ना एक किस्सा सांगायला आवडेल. म्हणजे मायक्रोसॉफ्ट हे आपल्याला युजली सगळ्याच PC वरती दिसतं. रादर मी माझ्यावरूनच सांगतो ना, सुरुवातीच्या म्हणजे जेव्हा मी कम्प्युटर BCSला ॲडमिशन घेतलं, म्हणजे तेव्हा मी असा विचार केलेला की ऑपरेटिंग सिस्टीम हा शब्द ऐकल्यानंतर मला फक्त एकच ऑपरेटिंग सिस्टीम माहिती असायची की विंडोज, म्हणजे जी आपल्याला मायक्रोसॉफ्टची दिसते, कारण आपण इतर कुठल्याच ऑपरेटिंग सिस्टीम बघितल्या नव्हत्या. आणि तुम्ही बघत असाल की बँका झाल्या, सरकारी ऑफिसेस झाले वेगवेगळे, म्हणजे त्याच्यामध्ये विंडोज XPच वापरले जाते. आणि मायक्रोसॉफ्टने विंडोज XPचा सपोर्ट काढून घेतला, तरी देखील आपल्याकडे विंडोज XPच वापरले जाते. म्हणजे हे विशेष आहे. आपण बऱ्याच गोष्टींमध्ये चेंजेस करत नाही असं एक म्हणणं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला आत्ताच रिसेंटली काही 1-2 वर्षापूर्वी झालेला एक किस्सा मला सांगायला आवडेल. तुम्ही बघितलं असेल की जगावरती एका व्हायरसने अटॅक केला होता, तो म्हणजे रॅन्समवेअर अटॅक. चुकून जर तुम्ही न्यूजपेपर वगैरे वाचत असाल किंवा टेक न्यूजमधल्या काही गोष्टी वाचत असाल, तर तुम्हाला माहिती पडलं असेल की रॅन्समवेअर अटॅक हा मायक्रोसॉफ्टवर म्हणजे विंडोजच्या PCवरती बऱ्याच मोठ्या प्रमाणात झाला होता. बरेचसे देश याला बळी पडले होते. पण भारताने हा हल्ला परतवून लावला, अशी टेक्निकल जगतात अशी चर्चा सुरू झाली होती. पण तुम्हाला माहिती आहे का, आपण आपल्या कौशल्याने तो हल्ला परतवून लावलेला नव्हता, तर आपण अपडेट झालेलो नव्हतो. म्हणजे आपण विंडोज XP वापरत होतो. आणि त्यांनी अटॅकर्सने काय विचार केला होता की आपण विंडोज XP तर आता सपोर्ट बंद होतोच आहे, तर विंडोज 7 अँड ऑनवर्ड्स अशा गोष्टींवरती अटॅक करूया. आणि म्हणून त्यांनी तशासाठी व्हायरस लिहिला होता. आणि आपली लोकं कशामुळे वाचली, तर आपण जुनं व्हर्जन वापरत होतो. तर आता आता ही हसण्यासारखी गोष्ट आहे की कधी कधी थोडंसं मागे असणे पण काळाच्या चांगलं असतं म्हणजे इथे. पण तसं नाही आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याचशा लोकांचे इंटरव्ह्यूज पण त्या दरम्यान फेमस झाले होते, ते सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. टेक जगतात भारत थोडंसं मागे असतं, पण आत्ता त्याच्यात आपणही पुढे पुढे जात चाललो आहोत. म्हणजे आत्ता सरकारी ऑफिसेसमध्ये विंडोज 7 वगैरे पाहायला मिळतं, 8.1 पाहायला मिळतं. काही काही तर म्हणजे मी बरेचसे सरकारी हॉस्पिटल असे बघितले जिथे विंडोज 10 वापरलं जातं. ही सगळ्यात चांगली ऐकण्यासारखी गोष्ट आहे. तर तुम्हाला विंडोजच्या हिस्ट्रीवरनं एक कळलं असेल की आपल्याला आवडती किंवा आपल्याला ह्या जगतात कम्प्युटर क्षेत्रामध्ये खिळवून ठेवणारी ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे आपण विंडोजकडे बघतो. कारण की विंडोज जर माझ्याच काय तुमच्याही आयुष्यात पहिल्यांदा नसतं आलं, तर मला नाही वाटत आपल्या घरच्यांनी कधी ॲपल वगैरे आपल्याला घेऊन दिला असता, कारण त्याच्या कॉस्ट आणि या गोष्टी न परवडण्यासारख्या होत्या. आणि आपण त्या साईडला कधी वळलोच नसतो. मे बी आपण दुसऱ्याच कुठल्या तरी फील्डमध्ये गेलो असतो. सो विंडोजला आपल्याला कम्प्युटर क्षेत्रात आणण्यामध्ये विंडोजचा फार मोलाचा वाटा आहे. म्हणून विंडोजची हिस्ट्री जाणून घेणे जास्त महत्त्वाचं आहे. चला, तुम्हाला युनिक्स, विंडोज या गोष्टी तर नक्की कळलेल्या असतील. आता आपण आपल्या तिसऱ्या ऑपरेटिंग सिस्टीमकडे वळूया, जी श्रीमंत लोकांसाठी बनवलेली आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. म्हणजे त्याचं एक वेगळं स्टेटस असतं, ती म्हणजे मॅक किंवा ॲपल. बघा ना, आपल्या बऱ्याचशा मित्रमैत्रिणींकडे ॲपलचा फोन वगैरे असतो. तुम्ही युजली बघितलं असेल की ॲपलचे सेल्फी पण असे मिररमध्येच काढले जातात. का, तर माझ्याकडे आयफोन आहे हे मला दाखवायचं असतं. कारण ॲपलने स्वतःला बाजारामध्ये अशा पद्धतीने सिद्ध केलं आहे की त्यांची एखादी गोष्ट आपल्याकडे असणे हे प्रतिष्ठेचं मानलं जातं. आणि ॲपलला या गोष्टीचा खूप फायदा झाला आहे. तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल, जगात जेवढ्या कंपन्या आहेत त्यातली टॉपला असलेली कंपनी, म्हणजे रेव्हेन्यूच्या मानाने टॉपला असलेली कंपनी, ती म्हणजे ॲपल आहे. हे कधीच विसरू नका. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा असतो की ॲमेझॉन टॉपला आहे, असं नाही आहे. ॲमेझॉनचा ओनर जगातल्या श्रीमंतांमध्ये 1 नंबरला आहे. पण एक लक्षात ठेवा, कंपन्यांमध्ये ॲपल आजही 1 नंबरला आहे. म्हणजे आज तागायत आजच्या दिवसाचं जर तुम्ही हिस्ट्री काढली तर आजसुद्धा ॲपल 1 नंबरला आहे. का, तर ॲपलचे मार्केटमधले असलेले प्रोडक्ट. तुम्ही युजली मूवीज वगैरे बघत असाल, मूवीजमध्ये जे लॅपटॉप वापरले जातात ते HP वगैरे याचे नाही वापरले जात, ते ॲपलचा लोगो असलेला लॅपटॉप असतो. आणि तुम्ही बघितलं असेल ॲपलचा लोगो पण एवढा भारी आहे की तो असा खाल्लेला ॲपल आहे. याच्या बऱ्याचशा स्टोरीत तो खाल्लेला ॲपल काय आहे, पण त्यातलीच एक फेमस झालेली आख्यायिका मी तुम्हाला सांगतो. म्हणजे बऱ्याचशा म्हणजे ते न्यूटनला डेडिकेट केलं आहे असंही म्हटलं जातं. काही लोक म्हणतात की ॲलन ट्युरिंग नावाचा जो व्यक्ती होता त्याला डेडिकेट केलेलं आहे. तर अशा बऱ्याच आख्यायिका फेमस आहेत. त्यातलीच एक आख्यायिका मी तुम्हाला सांगतो, ती म्हणजे ॲलन ट्युरिंग यांनी ट्युरिंग मशीनचा शोध लावला होता. आणि ट्युरिंग मशीन हे एवढं फेमस होत गेलं. फेमस का माहिती आहे का, फेमस होण्याचं कारणही तसंच आहे की
आत्ताच्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत ना ते ट्युरिंगच्या प्रिन्सिपलला धरूनच बनवल्या गेलेल्या आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच त्यामुळे त्यांच्या गव्हर्नमेंटचं नावही भारी होत चाललं होतं. पण ॲलन ट्युरिंगबाबतची एक गोष्ट जरी भारी असली तरी दुसरी गोष्ट एक थोडीशी चुकीची बाजू किंवा वाईट बाजू आपण असं म्हणू शकतो, ते होमोसेक्शुअल होते. तर त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये बऱ्याचशा चुका केलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांच्या गव्हर्नमेंटला कुठेतरी असं वाटत होतं की आपण ह्या क्षेत्रामध्ये बरीचशी कामगिरी करतोय पण आपलं ह्या गोष्टींमुळे नाव खराब होतं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांना जेलमध्ये सुद्धा टाकलं होतं त्यांच्या अशा गोष्टींमुळे. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यातही आलं होतं, पण त्यांचे त्या रिलेटेड कारनामे चालूच राहिले होते. म्हणूनच एकदा ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना तेव्हा ते सकाळी उठल्यानंतर म्हणजे त्यांचा दिनक्रम तसा असायचा की ते सकाळी उठल्यानंतर ॲपल खायचे. तर त्यांच्या ॲपलमध्ये सायनाईडचे इंजेक्शन देण्यात आलं होतं आणि जेव्हा ट्युरिंग दिनक्रमानुसार सकाळी उठले आणि त्यांनी तो ॲपलचा बाईट खाल्ला आणि त्यानंतर ते जागेवर गेले आणि तो ॲपल तसा खाली पडलेला होता आणि तो खाल्लेला ॲपल हेच स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांना डेडिकेटेड करावं म्हणून ॲपलचा लोगो असा ठेवण्यात आला. म्हणजे ही फार जवळ जाणारी आख्यायिका आहे, म्हणून मी आज तुम्हाला ही सांगितली. तशा बऱ्याच आख्यायिका फेमस आहेत बरं का. त्यामुळे असं पण तुम्ही हे चेकही करू शकता, म्हणजे तुम्ही हे त्यांच्या साईट्सवरती पण असं लिहिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते बघू शकता जाऊन. तर बघा ना, ॲपल कसं क्रिएटिव्ह गोष्टींसाठी फेमस आहे. म्हणजे त्यांची छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा आहे ना, आज तुम्हाला लक्षात येत असेल की त्यांच्या फार भारी गोष्टी आहेत. म्हणजे त्यांच्या लोगोपासनं म्हणा, त्यांचं UI डिझाईन म्हणा, त्यांचं लुक अँड फील म्हणा, हा आपल्याला असा कॅच करतो, म्हणजे मनात कुठेतरी जाऊन बसतो. हेच ॲपल खरं तर एका स्टीव्ह जॉब्स यांनी शोधलेलं नाही आहे. तर ॲपलचा शोध म्हणजे ॲपलचा जन्म 3 व्यक्तींनी दिलेला आहे. म्हणजे ॲपलला जन्म असं म्हणूया, ते म्हणजे स्टीव्ह जॉब्स, हे तुम्हाला माहितीच आहेत कारण की त्यांचं नाव जगभरात फेमस आहे. दुसरे म्हणजे स्टीव्ह वॉझनिॲक आणि तिसरं म्हणजे रोनाल्ड वेन. हे तिन्ही व्यक्तींचं तेवढाच हातभार आहे ॲपलला वरती नेण्यामध्ये. पण ॲपल जसं मोठं होत गेलं, म्हणजे ॲपल टू कम्प्युटर फार सक्सेसफुल होत गेला, मोठ्या प्रमाणावर ॲपलची प्रोडक्ट मार्केटमध्ये यायला लागले आणि त्यानंतर त्यांचे बोर्ड मेंबर्स आणि हे वाढायला लागले, म्हणजे शेअर्स वगैरे ॲपलचे मार्केटमध्ये यायला लागले. त्यांचं खूप मोठं नाव व्हायला लागलं. म्हणजे असं म्हणू शकता की तुम्ही ॲपल एक दावेदार असं मानलं जायला लागलं कम्प्युटर इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठल्याही कंपन्यांच्या इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर मग त्यांचे बोर्ड मेंबर्स आणि हे सगळे प्रकार होते. तर स्टीव्ह जॉब्स आणि बोर्ड मेंबर यांच्यामध्ये खटके उडायला लागले आणि याच खटक्यातून 1985 साली स्टीव्ह जॉब्स यांना ॲपलमधनं बाहेर काढण्यात आलं. आता तुम्ही असा विचार करू शकता, एखाद्या व्यक्तीला त्याच्याच कंपनीतनं बाहेर कसं काढलं जाऊ शकतं. तर तुम्ही याच्याबद्दलचाही थोडा सर्च करा, तुम्हाला कळेल. तुमचे शेअर्स तुमच्या कंपनीमध्ये किती आहेत यावरती डिपेंड करतं, कारण की कंपनी एकाची कोणाची नसते, तर बोर्ड मेंबर्स असतात ज्यांनी गुंतवणूक केलेल्या असतात, त्यानुसार त्यांना बाहेर काढण्यात आलं. स्टीव्ह जॉब्स होते ते. स्टीव्ह जॉब्सना बाहेर काढल्यानंतर त्यांनी काही असं कुठेतरी जाऊन असं टेन्शन घेऊन आत्महत्या वगैरे करायचा विचार नक्कीच केला नाही. त्यांनी त्यातनं एका नवीन कंपनीची स्थापना केली, तिचं नाव होतं नेक्स्ट. आणि ही नेक्स्ट कंपनीसुद्धा ॲपलसारखीच फेमस करायची, तेवढ्याच तोडीला न्यायचे हा त्यांनी विचार केला होता. म्हणून त्यांनी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमवरनं त्यांच्याकडे एखादी ऑपरेटिंग सिस्टीम बनवावी याचा विचार केला आणि त्यातनंच त्यांनी नेक्स्ट स्टेप नावाची एक ऑपरेटिंग सिस्टीम बनवायला सुरुवात केली. आणि त्याचा कर्नेल जो डार्विन कर्नेल आहे, जो आजही फेमस आहे बरं का, तो नेक्स्ट स्टेप ही ऑपरेटिंग सिस्टीम एवढी फेमस होत गेली, बाजारामध्ये त्यांचं नाव देखील व्हायला लागलं. ॲपलचं त्यांचं भारी नाव होत होतं, तसंच नेक्स्ट स्टेपसुद्धा नावारूपाला येत होती. ॲपलचं सगळे प्रोडक्ट छान पद्धतीने चालू होते. नेक्स्ट स्टेप त्यांच्या कारकिर्दीमध्ये नव्याने उदयास येत होती. कम्प्युटर इंडस्ट्रीमध्ये नेक्स्ट स्टेपचं नावसुद्धा तितक्याच जोमाने घ्यायला लागलं होतं. त्यानंतर बरेचसे CEO ॲपलमध्ये बदलत गेले. त्यातलेच एक CEO ते म्हणजे गिल ॲमेलिओ. हे एक सक्सेसफुल CEO देखील होते. पण दरम्यानच्या काळामध्ये ॲपलनी बऱ्याच गोष्टींना फेस करायला सुरुवात केलं होतं. म्हणजे त्यांचे मॅनेजमेंटमधले वाद, पैशांचा तुटवडा, प्रोडक्टची क्वालिटी ढासळत चालली होती. त्यामुळे ॲपलचं नाव कम्प्युटर जगतामध्ये किंवा म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये थोडं कमी व्हायला लागलं होतं. याची चिंता ॲपलच्या कमिटी मेंबर्सला भेडसावत होती. त्यातनंच गिल ॲमेलिओ यांनी असं डिसाईड केलं की आपण इतर कोणत्या तरी कंपन्यांना आपल्या टायअपमध्ये घेऊया आणि त्यातनं त्यांनी शोध सुरू केला की आपण कोणाला घेऊ शकतो ॲपलसोबत. तर त्यांना जुन्या मेंबरची आठवण आली, ते म्हणजे स्टीव्ह जॉब्स. मग त्यांनी स्टीव्ह जॉब्स यांच्याशी बोलणी केली आणि नेक्स्टला
1996मध्ये टेक ओव्हर केलं. पुन्हा एकदा स्टीव्ह जॉब्स ॲपलमध्ये आले आणि 6 महिन्यामध्ये स्टीव्ह जॉब्स हे ॲपलचे CEO होते. मग स्टीव्ह जॉब्सने जसा कारभार हाताशी घेतला त्यानंतर ॲपलने मागे वळून पाहिलं नाही. ॲपलने त्यांच्या क्षेत्रामध्ये असे नवीन नवीन प्रोडक्ट आणायला सुरुवात केली, जसं की आज तुम्ही बघताय की म्हणजे ॲपलचे कम्प्युटर्समध्ये पण त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बरेचसे चेंजेस होत गेले. ॲपल फक्त याबाबतच क्रिएटिव्ह नव्हतं तर त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या नावाबाबतही तितकंच क्रिएटिव्ह होतं. जसं की तुम्ही बघितलं असेल की ॲपलने सुरुवातीला त्यांच्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम होत्या त्याला बिग कॅट फॅमिलीची नावं दिली होती. म्हणजे जसं की त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीमची नावं पण बघा ना, टायगर, माउंटेन लायन, पुमा अशी नावं होती. स्नो लेपर्ड अशी नावं होती. त्यानंतर ही नावं झाल्यानंतर त्यांनी कॅलिफोर्नियामधले जे माउंटेनची नावं आहेत, पर्वतरांग आहेत, त्यांची नावं द्यायला ऑपरेटिंग सिस्टीमला सुरुवात केली. जसं की बघा ना, म्हणजे त्यातलं योसेमाइट झालं, मोहावे झालं, पुन्हा एल कॅपिटन झालं, या सगळ्या अशी नावं ऑपरेटिंग सिस्टीमला द्यायला लागली. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमची नावंसुद्धा क्रिएटिव्ह असावी हे स्टीव्ह जॉब्सच्या डोक्यात होतं. तुम्हाला हेही माहिती असेल. त्यानंतर 2005 साली त्यांनी आयफोन आणला. म्हणजे आयफोन क्षेत्रामध्ये आज ते प्रगती कुठल्या लेवलला गेले हे वेगळं सांगायला नको. आज आयफोन तुमच्याकडे असणे हे देखील प्रतिष्ठेचं मानलं जातं. ही सगळ्या गोष्टी ॲपलच्या एका गोष्टीमुळे झाल्या. त्यांचं म्हणजे जे स्टीव्ह जॉब्सची नजर होती, म्हणजे त्यांच्याकडे त्या प्रोडक्टकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळ्या लेवलला होता आणि म्हणूनच त्यांच्या गोष्टी मार्केटमध्ये आज तेवढ्या लेवलला फेमस आहेत. ॲपलची ही हिस्ट्री पण तितकीच फेमस झाली. सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या. आधी ॲपल घराघरात नसायचं. ॲपल श्रीमंतांपासून श्रीमंतांपर्यंत असायचं, पण आज म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतली लोकं देखील ॲपल घेऊ शकतात. म्हणजे तेवढ्या त्यांनी रेट्स आणि त्या सगळ्या गोष्टी मेंटेन करून ठेवल्या. त्यामुळे ॲपलचं नाव आज इंडस्ट्रीमध्ये तेवढ्याच मानाने घेतलं जातं. आणि याचंच कारण म्हणजे ते प्रोडक्ट बेस्ड कंपन्यांमध्ये और सगळ्या कंपन्यांमध्ये ते टॉपला आहेत आजसुद्धा. ह्यांची स्टोरी तुम्हाला नक्की आवडलेली असेल. म्हणजे आता बघा ना, आपण युनिक्स पाहिलं, कसं युनिक्सची हिस्ट्री कशी होती, तिथनं मायक्रोसॉफ्ट कसं जन्माला आलं आहे, तिथनं ॲपल कसं जन्माला आलं आहे. आणि आता आपण आपल्या नेक्स्ट स्टोरीकडे जाणार आहेत, म्हणजे लिनक्स. जसं की लिनक्सचं मागच्या स्टोरीमध्ये मी नाव घेतलं होतं की आपणही लिनक्स नाही म्हणायला पाहिजे, तर आपण GNU लिनक्स असं म्हणायला पाहिजे. तुम्हाला रिचर्ड स्टॉलमनची गोष्ट माहिती असेल. मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की एक शिक्षक जे त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते, म्हणजे की प्रिंटर शिकवत होते आणि ते प्रिंटचं बटनचा सोर्स कोड काय आहे याबाबत त्यांनी विचारणा केली होती. त्यानंतर ते ऑपरेटिंग सिस्टीमच्या शोधात निघाले. पण त्यांनी जगाला पत्र लिहिलं होतं की तुम्ही मला ह्यामध्ये मदत करा. त्यांनी ओपन सोर्स फाउंडेशन स्टार्ट केलं होतं की GNUचं, म्हणजे GNU नॉट युनिक्स. त्यांनी सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये तुम्ही हातभार लावा या सॉफ्टवेअरमध्ये आणि तुम्हीही ह्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करा आणि तुमचे सॉफ्टवेअर बाहेर मार्केटमध्ये आणा. त्यानुसारच त्यांनी स्वतःचं लिंकर, लोडर, कंपायलर वगैरे लिहिलं, पण त्यांना कर्नेल सापडला नव्हता. आणि मी जसं सांगितलं होतं, हेल्सिंकी युनिव्हर्सिटीचा एक विद्यार्थी, त्यांचं नाव आहे लायनस टोरवॅल्ड, यांनी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा अभ्यास करून आणि मिनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा अभ्यास करून या दोघांचा अभ्यास करण्यातनं त्यांनी एक कर्नेल लिहिला होता. आणि त्या कर्नेलला त्यांनी सुरुवातीला FreeX असं नाव दिलं होतं. पण त्यांच्यासोबतचा जो सहकारी होता त्यांचं असं म्हणणं होतं की ह्याला लिनक्स असं नाव देऊया. म्हणजे लायनस टोरवॅल्डचं सुरुवातीचं नावाचे स्टार्टिंग म्हणजे आपण असं म्हणूया ते देऊया. आणि लिनक्स ही फेमस होत गेली. मग ह्यांनी आपली ती कर्नेल तो रिचर्ड स्टॉलमनच्या GNU सॉफ्टवेअरला देऊ केला. मग यातनंच GNU लिनक्स उदयास आलं. आता लिनक्स खरं बघायला गेलं ना, तर मला तुम्हाला लिनक्सबद्दल आवर्जून एक गोष्ट सांगायला आवडेल. जर तुम्ही तुमच्या सुरुवातीला म्हणजे जेव्हा तुम्ही कम्प्युटरमध्ये आलात किंवा तुम्ही लहानपणी कम्प्युटरवर गेम खेळताना जर तुम्ही पहिल्यांदा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम पाहिली असती ना, तर तुमचा नक्कीच तिकडे रस जास्त वाढला नसता कम्प्युटर क्षेत्रातला. कारण लिनक्स सांगतानाच असं म्हणतं की आम्ही बाय द प्रोग्रामर, ऑफ द प्रोग्रामर, टू दी प्रोग्रामर. जसं अब्राहम लिंकनचं वाक्य तुम्हाला माहिती असेल की लोकशाहीने लोकांसाठी आणि लोकांनी केलेलं गव्हर्नमेंट, असं त्यांचं एक वाक्य होतं अब्राहम लिंकन यांचं. तसंच लिनक्सचं सुद्धा आहे. आम्ही फक्त प्रोग्रामरच्या अराउंड विचार करतो, आम्ही एंड युजरचा अजिबात विचार करत नाही. पण तुम्ही नोटीस केलेलं असेल मायक्रोसॉफ्ट म्हणजे विंडोज आणि स्टीव्ह जॉब्स यांचे ॲपल हे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने पण जास्त विचार करतात. त्यामुळे त्यांना लोकांना आत्ता काय आवडतं याच्यावरती विचार करतात. बट मग तुम्ही म्हणाल मग लिनक्स जास्त वापरत नाही तर मग म्हणजे लिनक्स तेवढं भारी नाही तर जास्त लोक वापरत नसेल तर तुमचं कुठेतरी चुकतं आहे. आपण असं म्हणूया की जगाचं जे इंटरनेट चालवलं जातं
ते 90% जास्त गोष्टी या लिनक्सवर चालल्या जातात. म्हणजे लिनक्सचे सर्व्हर आहेत ते, हे कधीही विसरू नका. म्हणजे लिनक्स तेवढंच दावेदार आहे या गोष्टींना, म्हणजे जग पालटण्यामध्ये. आणि लिनक्सचा हाच प्रवास आहे ज्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी पुढे पुढे आल्या. म्हणजे कसं, लोकांना कळलं की लिनक्सने फ्री फाउंडेशनमध्ये, म्हणजे आपण लिनक्सचा सोर्स कोड वाचू शकतो आणि आपलं लिनक्स बनवू शकतो. त्यातलेच 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काय, युरोप खंडामध्ये सुजे हे लिनक्सवरनं आणण्यात आलं आणि US मध्ये रेड हॅट. तुम्ही कदाचित ह्या दोघांची नावं ऐकलेली असावीत कदाचित. जर ऐकली नसतील तर सुजे नक्की ऐका. सुजे युरोप खंडामध्ये फार फेमस ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी लिनक्स बेस्ड आहे. आणि इकडे ती म्हणजे दुसरी ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे रेड हॅट. तशा बऱ्याचशा ऑपरेटिंग सिस्टीम येत गेल्या, लिनक्स बेस्ड सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम येत गेल्या. लोकांनी आपल्या आपल्या परीने ऑपरेटिंग सिस्टीम बनवायला घेतल्या. बघा ना, युजली हॅकर तुम्ही ऐकता, इथिकल हॅकर असं काहीतरी नाव ऐकता. हॅकिंग म्हटलं की लोकांना असं वाटतं की मी ह्याच्या कॉम्प्युटरमधला डेटा उचलेन, इकडचा डेटा पळवेन, मी चायनावरती अटॅक वगैरे करेन, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडनं बोलल्या जातात. पण हे हॅकर्स जी ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात ती कॅली लिनक्स, ही सुद्धा लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि तुम्हाला सांगायला गेलं तर लिनक्ससुद्धा काही गोष्टींमध्ये मागं राहण्यातलं नव्हतं. त्यांनी असा विचार केला की काळ्यावर पांढरं नुसतं देण्यात काही पॉईंट नाही आहे, म्हणून त्यांनी UI रिलेटेड जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर त्यांनी देखील ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बदल करत आणले. जसं की आत्ताचं तुम्ही उबंटू बघत असाल, उबंटूमध्ये लुक अँड फील बऱ्यापैकी छान आहे. म्हणजे छान लुक अँड फील आहे, आधीसारखा तरी एकदम नाही की जो एकदम असा काळ्यावर पांढरा असा असायचा. त्यामुळे आता ते सुद्धा अट्रॅक्टिव्ह होत आले. पण तुम्हाला मला उबंटूची एक स्टोरी सांगायला नक्की आवडेल. उबंटू आत्ता तुम्ही बघत असाल तर कंपन्यांमध्ये, ज्या IT कंपन्या आपण बघतो आजूबाजूच्या, त्या भरपूर IT कंपन्या ह्या उबंटू वापरतात. पण उबंटू ही डायरेक्टली लिनक्सपासून आलेली नाही, तर ती एका लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टमपासून आलेली आहे जिचं नाव आहे डेबियन. आता डेबियन ऑपरेटिंग सिस्टीम काढणारा एक व्यक्ती होता, त्याने डेबियन हे नाव त्याच्या गर्लफ्रेंडला डेडिकेट केलं होतं. म्हणजे तुम्ही बघत असाल की ह्या क्षेत्रामध्ये येणारी माणसंसुद्धा तितकीच वेडी होती. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव होतं डेब्रा आणि त्याचं नाव होतं इयान. याचं कॉम्बिनेशन करून त्याने डेबियन हे नाव दिलं. ती गोष्ट वेगळी आहे की त्याला ती सोडून गेली होती. तर त्यांनी नाव दिलं होतं, ती ऑपरेटिंग सिस्टीमही फेमस होत गेली होती. पण त्याच ऑपरेटिंग सिस्टीममधनं, म्हणजे जो कर्नेल डेबियनचा आहे ना, तोच कर्नेल सेम उबंटूमध्ये घेण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की उबंटूची पण हिस्ट्री आत्ता जे आपण बघतोय, उबंटूचे एवढे व्हर्जन्स येतात, एवढ्या कंपन्या उबंटू वापरतात, ते लिनक्स बेस्ड आहे. आणि लिनक्स आज जगामध्ये इंटरनेट थ्रू आपल्यासोबत आहे. म्हणजे असं म्हणता येत नाही की यातली कुठली ऑपरेटिंग सिस्टीम भारी, तर प्रत्येकाचा रोल प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. म्हणजे मायक्रोसॉफ्ट त्यांच्या ठिकाणी भारी आहे. म्हणजे जे अँटीव्हायरसच्या कंपन्या आहेत त्या युजली विंडोज मायक्रोसॉफ्टमध्येच काम करतात. तुम्ही बघितलं असेल अँटीव्हायरस, आपण असं म्हणतो की इंडियाज लार्जेस्ट अँटीव्हायरस, आता मी त्याचं नाव नाही घेऊ शकत, ठीक आहे, बट तुम्हाला समजून गेलं असेल. आपण ॲडव्हर्टाईजही बघतो. म्हणजे यांचे जे सोर्स कोड आहेत अँटीव्हायरस बनवण्याचे, ते विंडोज प्लॅटफॉर्म धरून बनवलेले असतात. मॅकचं स्वतःचं काहीतरी व्हर्जन्स आहेत. मॅकमध्ये बघा ना, खूप एडिट वगैरे त्या गोष्टी खूप भारी लेवलला असतात. जे प्रोड्युसर आहेत, पिक्चर जे काही काही बनवतात, त्यांच्यासमोर बघा ना मॅकच असतं, कारण की तिथे त्या गोष्टी भारी लेवलला दिलेल्या आहेत. तसंच लिनक्स आहे, सर्व्हर वगैरेच्या ज्या गोष्टी आपण बघतो क्लाउडवरती डेटा ठेवायचा, त्या शक्यतो लिनक्स मशीन आहेत, हे कधी विसरू नका. म्हणजे ह्या सगळ्यांची हिस्ट्री आज आपण बघितली. ह्यातला एकूण एक व्यक्ती खूप भारी आहे, म्हणजे ज्यांनी ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं आणि आपल्याला आज ह्या ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्याची मजा येते. म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या ह्या कोर्सला जेवढ्या लोकांनी एनरोल केलं आहे, जेवढी लोक आहेत, त्यांना या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम ॲटलिस्ट बघून तरी माहीत पाहिजेत. आता तुम्हीच विचार करा, जेव्हा ह्या कोर्सच्या आधी तुम्हाला किती ऑपरेटिंग सिस्टीमची नावं माहिती होती, किती ऑपरेटिंग सिस्टीम ऐकलं होतं, तुम्हाला ह्या स्टोरीज माहिती होत्या का? तर अशाच पद्धतीने आपण पुढच्याही लेक्चर्समध्ये असंच काहीतरी भारी बघणार आहोत, पण त्या कन्सेप्च्युअल असेल. नेमकं ऑपरेटिंग सिस्टीमच्या आतमध्ये काय चालतं, आता आपण इतिहास बघितला, पण ते ऑपरेटिंग सिस्टीम ज्या गोष्टींच्या अराउंड आहे ते नेमकं काय आहे, ते सगळं आपण नेक्स्ट लेक्चरपासून बघूया. तुम्हाला हिस्ट्री नक्की आवडली असेल तर त्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. बाय बाय.